नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत और मैं हूं ऋषभ सक्सेना। पनवेल में नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के नामकरण को लेकर एक बार फिर विवाद खड़ा हो गया है। परियोजना प्रभावितों और स्थानीय जनप्रतिनिधियों की वर्षों पुरानी मांग रही है कि हवाई अड्डे का नाम किसान नेता और जननायक दिगंबर बा पाटिल के नाम पर रखा जाए। इसी को लेकर परियोजना प्रभावित महिला समिति की प्रमुख संयोजिका प्राजक्ता संतोष गोवारी के नेतृत्व में व्यापक आंदोलन भी चलाया गया था। इस आंदोलन को विभिन्न राजनीतिक दलों और सामाजिक संगठनों का भी समर्थन प्राप्त था। विरोध के चलते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पूर्व में आश्वासन दिया था कि हवाई अड्डे का नाम डी बा पाटिल के नाम पर ही रखा जाएगा। इससे आंदोलनकारियों और स्थानीय लोगों में उम्मीद की किरण जागी थी। बुधवार को जब हवाई अड्डे का भव्य उद्घाटन कार्यक्रम संपन्न हुआ तो उपस्थित हजारों स्थानीय लोगों की निगाहें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की ओर थी। कार्यक्रम के दौरान डी बा पाटिल को एक संघर्षशील नेता और किसान हितैषी व्यक्तित्व के रूप में याद किया गया, लेकिन हवाई अड्डे के नामकरण को लेकर कोई ठोस घोषणा नहीं की। इससे जमीनदाताओं, परियोजना प्रभावितों और आंदोलनकारियों में गहरा आक्रोश उत्पन्न हुआ है। स्थानीय लोगों का कहना है कि वे इस ऐतिहासिक कार्यक्रम में केवल नामकरण की घोषणा सुनने के लिए आए थे, लेकिन उनकी अपेक्षाएं अधूरी रह गई। इस मुद्दे को लेकर परियोजना प्रभावित समिति की संयोजिका प्राजक्ता गोवारी ने सरकार को दो टूक चेतावनी दी कि यदि जल्द से जल्द हवाई अड्डे का नाम डी बा पाटिल के नाम पर नहीं रखा गया तो आंदोलन और अधिक उग्र रूप लेगा। इस आंदोलन के समर्थन देने वालों में प्रमुख रूप से हरिभाऊ महात्रे, शैलेश गोवारी, संतोष गोवारी, रवि पवनेकर जैसे स्थानीय नेता शामिल हैं। समिति ने यह स्पष्ट किया है कि यह केवल नाम का मामला नहीं बल्कि सम्मान और पहचान का विषय है। जिस धरती पर किसानों ने अपनी जमीनें दी, उस धरती पर बनने वाला हवाई अड्डा उनके नेता के नाम से ही होगा। यह अपमानजनक है। यदि ऐसा नहीं होगा तो किसान आंदोलन करेंगे। आज आम्ही कित्येक वर्ष आंदोलन काढतोय, मोर्चे काढतोय, शिरकोवरती गेलो, महानगरपालिकेवर गेलो, प्रत्येक ठिकाणी आम्ही आंदोलन काढली। एवढंच नाही तर सर्व भूमिपुत्र एकत्र येऊन बाळामामा होते ते ठाण्याचे, त्यांचा इथे काही संबंध, त्यांना इथे मतदान पण नाही, पण 2000च्या संख्येने ते गाड्या उपस्थित घेऊन जातोयपर्यंत त्यांनी रॅली काढली। त्यानंतर कुठे फडणवीस साहेबांना वाटलं की खरंच यांची आता शक्ती द्विगुणी झाली आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं, येत्या 3 तारखेला त्यांनी मीटिंग लावली आणि मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आता की आमच्या मनात आमच्या आल्या आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं। हे आमचं पंतप्रधानांसोबत पण बोलणं झालं आहे आणि तुमचं पत्र आमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि तुमचं नाव देणार। त्यामुळे तुम्ही जो 27 तारखेला विमानतळावर घेराव घालणार आहात तो तुमचा घेराव तुम्ही स्थगित करा। आणि त्यामुळे त्यांचा आम्ही शब्दाचा मान राखून आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं। पण पर्यायाने आमचं सोनेरी सण तुम्हाला दिसलं असेल काय आहे ते। आम्ही आशेने होतो की आमच्या दिबा पाटलांचं कुठेतरी नाव घेतलं जाईल आणि आम्हाला सांगतील तरी निदान की तुमचं पत्रक आमच्यापर्यंत पोहोचलं आहे, आम्ही तुमचं नाव 3 महिन्यांनी जाहीर करतो, तरी आमच्या मनाचं समाधान झालं असतं। पण आजपर्यंत त्यांनी कुठेच त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख झाला नाही की लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव घोषित करण्यात येईल म्हणून। तर त्याच्यामुळे आमची आज नाराजगी निर्माण झाली आहे। आज तुम्ही बघाल तर इथे सर्वात जास्त जो त्याग आहे हा भूमिपुत्रांचा आहे। आज जमिनी गेलेल्या आहेत, या भूमिपुत्रांच्या गेलेल्या आहेत। जमीन आमची गेलेली आहे। त्यात दुसरी गोष्ट भूमिपुत्रांच्या जमिनी जात असताना आमची घरे गेली, मासेमारी, शेती व्यवसाय, प्रथम साधनाचे जे व्यवसाय गेले आहेत, आज आमच्याकडे साधनं नाही आहेत, आम्ही कुठून पैसे कमवायचे हा मोठा प्रश्न आमच्याकडे उपस्थित राहिला आहे। आणि विमानतळाला जेव्हा जागा दिली तेव्हा सिडकोने फक्त आम्हाला 18 महिन्याचं भाडं देण्याचं त्यांनी कबूल केलं, पण 18 महिन्याचं आज 3 वर्ष झाले। 3 वर्षाचं भाडं कोण देणार? आमच्या खिशातून आज भाडा जातो। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आज भूमिपुत्राला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आज आम्ही थांबलो नाहीये, तर पुढेही आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आज तुम्ही 4 भिंतीच्या आत ठेवण्यात आला आहे जो पर्यावरणामध्ये राहायचा आणि त्याच्यामुळे त्यांची मृत्यूची संख्या जास्त झाली आहे। आज त्यांना स्मशानभूमी ही उपलब्ध नाही आहे आणि खूपच शोकांतिका वाटते की पंतप्रधान हे भारताचे कुठल्या बीजेपीचे किंवा पक्षाचे नेते नसून ते पूर्ण भारताचे नेते आहेत। त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे होता आणि सगळे आम्ही एवढं उतरतोय की आमचा दिबा पाटील साहेबांचं तुम्ही नाव द्या, तर तुम्ही नाव द्यायला पाहिजे होता, तो नाव तुम्ही दिला नाही। काल तुम्ही गोव्याच्या विमानतळाला मनोहर शेठ यांचं नाव दिलं, मग आमचं नाव का तुम्ही डावळलं?
पुढची भूमिका निषेध करण्यात येतोय की या ठिकाणी सेक्टर 17 कामोठे येथे बॅनरवरती दिबा पाटलांचं नाव नसलेलं बॅनर इथे छापण्यात आलेलं काय आहे, काय स्पष्टीकरण, काय पाहण्यात आलेलं आणि कोणत्या प्रकारचं पोस्टर लावण्यात आलं होतं? बघा, कालच उद्घाटन झालं आणि सांगितलं होतं की दिबा पाटील साहेबांचं नाव लावण्यात येणार आहे, पण आज तुम्ही बघाल महानगरपालिकेने जिथे जिथे बॅनर लावले, आज आमच्या इथे कामोठ्या सेक्टर 17ला जो बॅनर लावला होता त्यांना समजलं की आम्ही आज इथे येतोय लाईव्ह देण्यासाठी, त्यामुळे त्यांनी सकाळीच बॅनर काढून टाकला. अशा प्रकारचा जो बॅनर होता त्यामध्ये कुठेतरी दिबा पाटलांचा फोटो तुम्हाला दिसतोय, तर नाव दिसतोय. अशा प्रकारची फसवणूक आज इथे केली जात आहे. आम्ही कोणत्या विश्वासावर यांच्यावर अवलंबून राहायचं की आमच्या दिबा पाटलांचं नाव लागणार आहे म्हणून. जर दिबा पाटलांचं नाव देण्यात नाही आलं तर तुमची भूमिका, पुढची भूमिका कशी असणार आहे? तुमचं नाव सांगा आणि तुमची समिती आहे का काय? एक महिला म्हणून आम्ही सगळ्याजणी रस्त्यावर. नमस्कार, मी प्राजक्ता संतोष नवारी, पनवेल तालुका प्रकल्प समिती प्रमुख महिला संघटना. आज तुम्ही बघाल की आम्ही आशेवर होतो कुठेतरी आमच्या लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल का, तर त्यांनी आमच्यासाठी संघर्ष केला आणि त्यांच्यामुळे आज 12.5% मिळाले. त्याच्यामुळे आम्ही तिथे या नमुन्यामध्ये टिकू शकलो, राहू शकलो. आणि आज तुम्ही बघाल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कुठेच तुम्हाला नाव घेताना इथे दिसत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे आम्हाला असं वाटतं. आणि तुम्हाला सांगते, आम्ही आजपर्यंत गप्पा बसलो नाही. फक्त मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचा मान राखावा यासाठी आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं. पण आम्ही आता जन आक्रोश करणार. आम्ही सर्व महिला एकत्र येऊन रस्त्यावर उतरणार. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विमान उडून देणार नाही. जमीन आमची दिबा पाटलाची जेव्हा आम्ही खातो आणि आता दिबा पाटलाचं नाव नाही आम्ही करायचं काय? आंदोलन करून ज्याने आम्ही जा मोर्चाला जा, इथं जा, तिथं काय करायचं आमच्यासाठी? दिबा पाटलांचं नाव नाही घेतो, मग तिथे काय आमचा तिथे जाऊन उपयोग आहे? नमस्कार, पनवेल तालुका प्रकल्प समितीचा सदस्य मी आहे. काल पंतप्रधान येऊन विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे. या उद्घाटनामध्ये ज्या लोकांची जमीन गेली त्या विमानतळासाठी त्यांचा एकही उल्लेख केलेला नाही. ज्याने आपल्या पोटाच्या पाण्याच्या जी व्यवस्था होती, शेती, ती आपल्या देशासाठी समर्पित केलेली आहे. आणि असा त्याग केलेल्या शेतकऱ्यांचा नाव लिस्ट सुद्धा या लोकांनी घेतलेला नाही. कुठल्याही मंत्र्यांचा, पहिल्या मंत्र्याने एक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषण केला, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने भाषण केला, त्याच्यानंतर उड्डयन मंत्र्यांनी भाषण केला, त्याच्यानंतर पंतप्रधान साहेबांनी भाषण केला. परंतु या भाषणामध्ये फक्त दिबा पाटलांचा उल्लेख एवढाच केला का त्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा नेता एवढा उपकार केला. आमच्या मनामध्ये एवढी जास्ती हे आहे, मनामध्ये खतखत आहे का जर आता दिवाळी येत आहे आणि दिवाळी आम्हाला जर उत्साहाने साजरी करायची असती तर आमच्या दिबा पाटलांचं नाव कालच्या वेळेला जाहीर केले असता तर आम्ही या दिवाळी आनंदाने साजरी केली असती. परंतु यांनी आमच्या दिवाळीवर विरजन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आमचा हा जो नेता आहे, या नेत्याचं महत्व यानं केलेलं आहे. राष्ट्रीय नेता आहे, त्यांनी काय काय काम केलेलं आहे आणि त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांच्या नावासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. जोपर्यंत या दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि आमच्या समितीतर्फे आम्ही सतत रस्त्यावर येऊन आंदोलन करू. पनवेल से सी न्यूज संवाददाता रोहित म्हात्रे की रिपोर्ट। अब यह देखना अहम होगा कि मुख्यमंत्री और केंद्र सरकार इस मुद्दे को लेकर क्या रुख अपनाती है। परियोजना प्रभावितों की नाराजगी लगातार बढ़ रही है और अगर शीघ्र ठोस कदम नहीं उठाए गए तो यह आंदोलन नवी मुंबई के विकास में एक बार फिर रुकावट बन सकता है। फिलहाल के लिए इस खबर में इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।